बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी छगन भुजबळ दाखल। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी। वडेट्टीवार मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत। बीडमधील मोर्चा राष्ट्रवादी पुरस्कृत जरांगेंचा आरोप। तर व्यासपीठावर कोण कोण उपस्थित राहतं मराठ्यांच्या लक्षात येईल, जरांगेंची टीका। मोर्चा कुठल्याही पक्षाचा नाही। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार छगन भुजबळांचं जरांगेंना उत्तर। ओबीसींची दिशाभूल होणार नाही याची नेत्यांनी काळजी घ्यावी। ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाही। भविष्यात ओबीसींच्या हितासाठी आम्ही एका मंचावर येऊ, तायवाडेंची प्रतिक्रिया। आरक्षण संपलंय, आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही। प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आरक्षण दिलंय, मराठा आरक्षणाच्या जीआरवरून लक्ष्मण हाकेंचा आरोप। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचं नाही। शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा निर्धार। तर दिवाळीनंतर ठाकरे मराठवाडा दौरा करणार। राज्यात आज काळी दिवाळी साजरी करण्याचा पक्षाचा निर्णय। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम, शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होणार शरद पवारांची माहिती। संकट काळात शेतकऱ्यांना नाउमेद करू नका, शरद पवारांनी दिवाळी साजरी न करण्याचा सल्ला उद्धव ठाकरे आणि मनसेला द्यावा, नवनाथ बन यांची टीका। सरकारनं शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली। शेतकऱ्यांनी 1 तास दिवे बंद करून सरकारचा निषेध नोंदवावा, वडेट्टीवार यांचं आवाहन। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन। दिवाळीच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार।